दानोळीच्या कुस्ती मैदानात पैलवान समाधान घोडके, पैलवान हसन पटेल यांनी मारले मैदान, ठरले चांदीच्या गद्याचे मानकरी। दानोळीत ठेवण्यात आलेल्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान समाधान घोडके विरुद्ध भारत केसरी पैलवान योगेश बोंबाळे यांच्यात कुस्ती झाली। तर पैलवान हसन पटेल विरुद्ध पैलवान साईनाथ रानवडे या दोन्ही कुस्त्या प्रथम क्रमांकासाठी लागल्या होत्या। त्यामध्ये पैलवान समाधान घोडके व पैलवान हसन पटेल हे दानोळीच्या चांदीच्या गद्याचे मानकरी ठरले। तर 3 नंबरच्या कुस्तीत कुबेर पुजारी याने पोकळ घिसा डावावर अण्णा रासकर याला चितपट केले। शिवजयंती, हनुमान जयंती, महावीर जयंती, बसवेश्वर जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या पंचजयंती निमित्त दानोळीत जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते। हे मैदान 1 लाखांचे होते। पहिल्या नंबरसाठी 2 कुस्त्या लागल्या होत्या। त्यामध्ये पैलवान समाधान घोडके याने पैलवान योगेश बोंबाळे याला मच्छी गोता या डावावर आसमान दाखवले। तर पैलवान हसन पटेल याने पैलवान साईनाथ रानवडे याला घुटना डावावर आसमान दाखवून चांदीच्या गद्याचे मानकरी ठरले। पैलवान हसन पटेल यांना कैलासवासी नाथबाबा वाळकुंजे यांच्या स्मरणार्थ रामचंद्र वाळकुंजे व कुबेर वाळकुंजे यांनी चांदीचा गदा दिला। तर पैलवान समाधान घोडके याला कैलासवासी पांडुरंग राऊत यांच्या स्मरणार्थ उदय, विजय, अभय, अजय, सुजय राऊत यांच्याकडून चांदीचा गदा देण्यात आला। यावेळी गावचे ज्येष्ठ पैलवान ज्ञानू जगदाळे यांचा कुस्ती कमिटीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। या कुस्तीवेळी माधवराव घाटगे यांनी कुस्ती खेळ टिकवा म्हणून मोठे आर्थिक सहकार्य केले। यावेळी त्यांच्या हस्ते कुस्ती मैदानाचे उद्घाटन करण्यात आले। या मैदानावेळी 70हून अधिक कुस्त्या झाल्या। यामध्ये रुपये 100 पासून 1 लाखांपर्यंत कुस्त्या या मैदानात पार पडल्या। या कुस्त्यांचे संपूर्ण नियोजन कुस्ती कमिटीचे अध्यक्ष पैलवान केशव राऊत यांच्यासह जनसेवा सोसायटी ग्रुपचे सर्व कार्यकर्त्यांनी केले। यावेळी अनंत कुलकर्णी, राजू पिसे, रावसाहेब भिलवडे, महादेवराव धनवडे, पैलवान दीनानाथ सिंह, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, पैलवान अमृत भोसले, अशोकराव माने, सुकुमार पाटील, सुरेश कांबळे यांच्यासह जनसेवा सोसायटीचे संचालक मंडळ उपस्थित होते। महानकारी न्यूज़साठी दानोळीहून अभय वाळकुंजे। जैसे आपका प्रश्न है कि आज की कुश्ती का मैदान कैसा होगा, तो हम ये चाहते हैं कि जो ऐसा मैदान हुआ है बहुत अच्छा हुआ, और जब अच्छे को अच्छा कहने की आदत भी होनी चाहिए। इस गांव से एक बहुत बड़ी पुरानी परंपरा है हमारे संस्कारों की, हमारे संस्कृति से। इस गांव में हमें पहली बार मारुति माने लेकर आए, और मारुति माने यहाँ ले आने के बाद लगातार हम कई साल आते रहे। और मारुति माने जब बीमार पड़े तो हमसे कह के गए कि दानोळी मात्र चुको एक जनाय कधी पण जायचं। मैंने कहा ठीक है भाऊ, मिर्जाला तुम्हें आजारी है, तुम्हें सांगितलं, मी मला मान्य है। अरे ये जो है अभी हम देखते हैं केशवराव राउत हैं, यहाँ के जो हैं धन्य कुमार हैं, इनकी एक परंपरा क्या है कि माझ्या गावात पहलवान झाले पाहिजे। तो हम ये चाहते हैं कि ये तांबडी माती, लाल मातीची कुस्ती जगली पाहिजे, ही कुस्ती जिवंत राहिली पाहिजे, आणि हे जिवंत राहण्यासाठी गावातली तालीमी जिवंत राहिली पाहिजे। आणि गावाची तालीम जिवंत राहिली तर आमच्या कोल्हापूरचं तालीम भरून येते। पण पहिला गावाची तालीम जिवंत राहिल्या पाहिजे। आणि हम सातारा में गए तो हमने ये देखा कि 20-25 साल पहले उस गांव में 6 तालीम थी। आज हम जब गए तो देखा कि सरपंच मैडम थी। मैंने मैडम से पूछा कि भैया तुमच्या प्रत्येक गावाला तालीम होती, तालीम आहे कुठे? सरपंच मैडम ने कहा नाही, काय नाही, तालीम बंद पडून मी बालवाड़ी चालू की। मैंने कहा मैडम आपने बालवाड़ी चालू किया, हमें बहुत खुशी है, पर माझी तालीम तुम्हें बंद पड़ ली, बराबर नहीं है। और फिर हमने मैडम को लेकर उस गांव में गए। हर डॉक्टर की पायरी पर तरुण पोरं 20-20 पोरं बसले होते। त्या पोरांना मी विचारला की तुम्ही डॉक्टरची वाट का बघायला लागला? तर तरुण पोरं म्हणले की काय नाही हो पहलवान, कधीतरी असा ब्लड प्रेशर वर खाली होतो। और फिर मैंने उन बच्चों से पूछा कि तुम्हारे बाप कहाँ हैं? तो बोलले हे काय माझे वडील आहे। और वडील माझा बरोबर खूप जाड तब्येतीची मस्त एकदम, आणि त्यांची हडकुळे पोरं डॉक्टरची वाट बघत होते। मग त्या बापाला मी सांगितलं की तुमच्या बापाने तुम्हाला खायला खूप घातलं आहे,
म्हणून तुम्ही 60-70 वयापर्यंत हत्तीसारखा माणूस आहे, तुम्ही सगळे दूध डेअरीत घालताय आणि तुमची ही पोरं लुकडे आहेत। और हम ये चाहते हैं जैसे केशव राउत का परिश्रम उस दिन सफल होगा जबकि यहाँ गांव के पहलवानों की जिंदगी लंबी के साथ साथ ऊंची भी हो जाना चाहिए। लंबी रुची कब होगी? गावाची तालीम जगली पाहिजे, मातीची कुस्ती टिकली पाहिजे, गावातले पहलवान जगले पाहिजे। हम ये देखते हैं कि आजकाल प्रत्येक पोरांच्या बापाला असं वाटतं की माझा पोरगा 95% 90% 95% 90% होत असताना तुमच्या पोरांच्या आरोग्याकडे जर लक्ष द्या, आरोग्याकडे लक्ष दिला तर तालीम जिवंत राहिली पाहिजे, तालीम जगली पाहिजे। अब अगर और टाइम देते तो मैं और भी बात बताता हूँ। मैं आज से 40-50 साल पहले हम जाते थे नांदेड, यवतमाळ, वर्धा, तो तिथे बघायचं मी की 100 किलोची धान्य ज्वारी वगैरे आणि उंच बैलगाडी असायची, 100 किलोची पोती असा हलवून असा मांडीला लावून माणसं उचलून बैलगाडीवर ठेवत होते आणि तो 100 किलोची पोती त्यांची बायका म्हातारी 100 किलोची पोती असा हलवून 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 बैलगाडीच्या थप्पी लावत होते। आज 100 किलोची पोती कोण उचलू शकते काय? आणि ती 100 किलोची पोती गेली, माथाडी कामगाराने 50 किलोवर आणली, 50 किलोवर 30 किलो आलाय, 20 किलो आलाय आणि केशवराव सारखे लोकांनी प्रयत्नही केला ना तर 10 किलोची पोती उचलायला माणसं हमाल बघणार, उचलू शकत नाही। तालीम जगली पाहिजे, माणसं तगडे राहायला पाहिजे आणि पुन्हा मला असं वाटतं की 100 किलोची पोती उचलणारे माणसं तयार झाले पाहिजे, तर आमची मातीची कुस्ती जगली असं मी समजतो।